नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आठवडाभरातील काही घडामोडी. रेशन धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक संघटनेच्या वतीनं 2 ऑगस्ट रोजी दिल्ली इथं संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 500 रेशन दुकानदार सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष महेश निल्ले यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारकांनी 4 जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर तर 11 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं होतं. तर 18 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान इथं धरणं आंदोलन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या नेतृत्वाखाली 2 ऑगस्ट रोजी दिल्ली इथल्या रामलीला मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. तसंच संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 500 रेशन दुकानदार या आंदोलनात सहभागी होणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष महेश निल्ले यांनी ही माहिती दिली. यावेळी मधुकर चव्हाण, संतोष निल्ले, बाबूराव पाटील, सुरेश रानमाळे, नामदेव पोवार, सचिन एकशिंगे, प्रदीप खाडे, आनंदा पाटील यांच्यासह धान्य दुकानदार उपस्थित होते. 22व्या कारगिल विजयी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम पार पडले. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. शहीद जवान स्मृतिस्तंभ आणि स्मारकाला मानवंदना देण्यात आली. तसंच आजी-माजी सैनिकांचा सत्कार करून देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. करवीर तालुक्यातील भोगावती महाविद्यालयात कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सेवानिवृत्त लष्कर जवानांचा सत्कार करण्यात आला. लष्करी जवान डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमांचं रक्षण करतात, त्यामुळे देशातील जनता सुरक्षित जीवन जगते असं प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर D.A. चौगले यांनी केलं. तरुणांनी देशसेवेसाठी लष्करात भरती व्हावं असं आवाहन तानाजी पाटील यांनी केलं. रंगराव देसाई आणि आनंदा पाटील यांनी चीन-भारत सीमेवरील तणावजन्य स्थितीबद्दल माहिती दिली. माजी सैनिक किरण कारंडे, संदीप आमटे यांनी मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी भोगावती शिक्षण मंडळाचे संचालक समरजित पवार पाटील, PS पाटील, उपप्राचार्य RB हंकारे, पवन पाटील, किरण पाटील, संदीप चौगले, सुहास जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी इथं कारगिल दिनानिमित्त शहीद जवान स्मारकाला अभिवादन करण्यात आलं. कर्नल विक्रम गायकवाड, लेफ्टनंट कार्तिक गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, तालुका प्रमुख वैभव उगळे, विनोद पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित शहीद जवानांच्या स्मारकाला मानवंदना देण्यात आली. कर्नल विक्रम गायकवाड आणि लेफ्टनंट कार्तिक गायकवाड या पितापुत्राचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच हर्षदा पाटील, उपसरपंच संतोष गायकवाड यांच्यासह माजी सैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. रावसाहेब अण्णा कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. सायन्स विभागातील यश तराळ, साक्षी पाटील, वैष्णवी गोटुरे यांनी देशभक्तीपर गीतं सादर केली. 22 विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धावर नृत्यनाटिका सादर केली. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांच्या हस्ते लेफ्टनंट विश्वनाथ घोटणे, सुभेदार मेजर हरिबा जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉक्टर मंगलकुमार पाटील, प्राचार्य विजयकुमार चौगुले, उपप्राचार्या अनिता चौगुले, उपमुख्याध्यापक विलास शिंदे, डॉक्टर सुनील देसाई, PB रक्ताडे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. पावसानं उघडीप दिल्यामुळं शेतीच्या कामांना वेग आलाय. कागल तालुक्यात भातरोप लावण्याबरोबरच माळ भागातील शिवारात भांगळणीची कामं सुरू आहेत, पण शेतमजूर मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांची दमछाक होतीये. कागल तालुक्यात 45,070 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यामध्ये 25,930 हेक्टर क्षेत्रात ऊस शेती आहे. उर्वरित 19,140 हेक्टरमध्ये खरीपाचं पीक आहे. त्यामध्ये भात, ज्वारी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग आणि सोयाबीनचा समावेश आहे. सध्या पावसानं उघडीप दिली आहे, त्यामुळे माळ रानातील शेतात भांगळणीची कामं सुरू आहेत. पिकातील भांगळणीची कामं केवळ महिला शेतमजुराकडून केली जातात. शेतमजूर महिलेला प्रतिदिन 200 ते 300 रुपये मजुरी दिली जाते. सकाळी 9:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मजुरांकडून कामं करून घेतली जातात. अलीकडे शेतमजुरांची संख्या घटू लागली आहे. शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांची दमछाक होतीये. वार्तापत्रामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते.
वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. लहान मुलांना आपल्या आसपास दिसणाऱ्या अनेक गोष्टींचं आकर्षण असतं. त्यातही संगीताच्या ठेक्यावर ताल धरायला लहान मुलांना आवडतं. पन्हाळा तालुक्यातील तिरपण गावच्या प्रेम बनसोडे या अवघ्या 8 वर्षीय मुलानं हलगी वादनात विशेष कौशल्य प्राप्त केलंय. लहान वयातील त्याचं हे कौशल्य कौतुकाचा विषय ठरलंय. त्यामुळे पाहूया प्रेम आणि त्याच्या हलगी वादनाची कला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. पन्हाळा तालुक्यातील तिरपणगावच्या प्रेम बनसोडे या मुलाच्या बाबतीत हे विधान अगदी तंतोतंत खरं आहे. कारण अवघ्या 8 वर्षाच्या प्रेमनं आपल्या बहारदार हलगी वादनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. दुसरीच्या वर्गात शिकणारा हा प्रेम सुरेश बनसोडे. हलगी वादनाची परंपरा त्याला त्याच्या आजोबांकडून मिळाली. घरात कानावर पडणाऱ्या हलगी वादनाच्या आवाजानं प्रेमच्या मनात हलगीबद्दल आकर्षण निर्माण झालं. त्याच आकर्षणातून लहान वयातच प्रेमनं हलगी हातात पकडली आणि बघता बघता त्याचा हात हलगीवर सराईत वाजंत्र्यासारखा फिरू लागला. मुलाची हलगी वादनाची आवड पाहून वडील सुरेश बनसोडे यांनी प्रेमला हलगी वादनाचे धडे दिले. गेल्या 2 वर्षात प्रेमनं हलगी वादनात सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. तिरपणसह पंचक्रोशीत अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेम आपल्या वडिलांसोबत हलगी वादन करतो. हलगी वाजवण्याची त्याची पद्धत, उत्साही देहबोली आणि कडक ठेका यामुळं प्रेमचं हलगी वादन पाहणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतं. सध्या प्रेम सुरळी ठेका, मर्दानीचा पट्टा घाई, लेझिम ठेका, ढोलकीचा तोडा, डब्बल ठेका सराईतपणे वाजवतो. तर हलगीचा तोडा आणि डब्बल ठेका वाजवण्यात प्रेमचा हातखंडाच आहे. लहान वयातच आपला मुलगा आपल्यापेक्षाही चांगली हलगी वाजवतो याचं वडील सुरेश यांना विशेष कौतुक आहे. माझा मुलगा आता 2री शिकतोय आणि आता तोही वाजवतोय आणि माझ्यापेक्षा त्याला जास्त लोक बोलवतात कार्यक्रमाला. लग्नासाठी, मिरवणुकीसाठी, पालखीसाठी, कोणताही आपला पारंपरिक कार्यक्रम जर असेल तेव्हा माझ्या मुलग्याला बोलवतात. आता तर पन्हाळ्यासह शाहूवाडी, गगनबावडा आणि करवीर तालुक्यात प्रेमला हलगी वादनासाठी बोलवणं येतं. आपले वडील आणि आजोबांकडून मिळालेल्या हलगी वादनाच्या कलेमुळं आपल्याला आनंद मिळतो असं प्रेम सांगतो. तर कलाप्रेमी लोकांकडून प्रेमच्या हलगी वादनाचं कौतुक होत आहे. बी न्यूजसाठी तिरपणहून किरण मस्कर. हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत इचलकरंजीतील वाहतूक शाखेच्या वतीनं 300 रिक्षांवर फलक लावण्यात आले. पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. 15 ऑगस्ट रोजी 75 रिक्षांवर राष्ट्रध्वज लावून रॅली काढणार असल्याचं वाहतूक निरीक्षक विकास अडसूळ यांनी सांगितलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून स्वातंत्र्यवीरांना अभिवादन आणि राष्ट्राभिमान जागृत करण्याच्या उद्देशानं हर घर तिरंगा उपक्रम राबवला जातोय. याबाबत जनप्रबोधनाचं एक माध्यम म्हणून शहरात सर्वत्र फिरणाऱ्या रिक्षांवर फलक लावण्याचा निर्णय इचलकरंजीतील वाहतूक नियंत्रण शाखेनं घेतलाय. त्याचा शुभारंभ पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी आणि पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वाहतूक निरीक्षक विकास अडसूळ, रिक्षा संघटनेचे लिकायक गोलंदाज राजू आवळे, पिंटू जाधव, अल्ताफ शेख, मनसूर सावनूरकर, जीवन कोळी, शाहीर जावळे यांच्यासह वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. अलीकडे जुनी छत्री दुरुस्त करून घेण्यापेक्षा नवीन छत्री घेण्याकडे कल वाढलाय. त्यातच पाऊस थांबल्यानं छत्री दुरुस्तीची कामं करणाऱ्या कारागिरांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे छत्री दुरुस्त करणाऱ्या कारागिरांना उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावतोय. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 3ही ऋतू नवीन व्यवसायासह कारागिरांना दुरुस्तीची कामं मिळवून देतात. पावसाळ्यात छत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. नवीन छत्र्यांच्या खरेदीबरोबरच जुन्या छत्र्या दुरुस्त करून त्या वापरणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही आहे. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी आणि बाजारात छत्री दुरुस्त करणारे कारागीर नजरेला पडतात. यावर्षी सुरुवातीला पावसानं थोडी ओढ दिली, मात्र जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे कागल शहरात छत्री दुरुस्त करणारे कारागीर ठिकठिकाणी दिसत होते.
आता पावसानं उघडीप दिली आहे, त्यामुळे छत्री कारागिरांच्या हाताला काम नाही. जुन्या छत्रीच्या दुरुस्तीसाठी 40 रुपयापासून 125 रुपये घेतले जातात. या रकमेत आणखी काही रक्कम घातल्यास नवीन छत्री खरेदी करता येते. त्यामुळे जुनी छत्री दुरुस्त करण्याऐवजी नवीन छत्री घेण्याकडे कल वाढलाय. त्यामुळे छत्री दुरुस्त करणाऱ्या कारागिरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं वाचनालय सुरू करावं अशी मागणी बहुजन समता पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गांधीनगर ग्रामपंचायतीसमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. करवीर तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जमीन CC नंबर 2419 लगत दलित वस्ती आहे. या CC नंबरमधील मोकळ्या जागेवर समाज मंदिर उभारावं, तसंच या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं वाचनालय सुरू करावं अशी मागणी बहुजन समता पार्टीने केली आहे. मात्र ग्रामपंचायत स्तरावरून या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. त्याच्या निषेधार्थ बहुजन समता पार्टीच्या वतीनं गांधीनगर ग्रामपंचायतीसमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. लोकशाहीत निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामपंचायत सदस्य ते पंतप्रधान निवडीसाठी निवडणूक घेतली जाते. निवडणूक प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी इचलकरंजीतील महापालिकेच्या उर्दू शाळेत मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. या निमित्तानं उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंतची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी अनुभवली. शाळा महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी निवडीसाठी निवडणूक घेतली जाते, पण अपवाद वगळता या निवडणुका औपचारिकच असतात. लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण असणारी मतदान प्रक्रिया कशी असते हे विद्यार्थ्यांना समजवण्यासाठी इचलकरंजी महापालिकेच्या सरहद गांधी अब्दुल गफ्फार खान या उर्दू शाळेत विद्यार्थी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. या निवडणुकीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांची नावं असणारी मतदार यादी तयार करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक झाली. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरणं, चिन्ह वाटप, प्रचार आणि प्रत्यक्ष मतदान प्रक्रियाही पार पडली. मतदान केंद्रात गोपनीय पद्धतीनं बॅलेट पेपरवर मतदान झालं. मतदारांच्या हाताच्या बोटाला शाईसुद्धा लावण्यात आली. त्यानंतर मतमोजणी करून निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत मुख्तार अहमद खान या विद्यार्थ्याची शालेय स्तरावर प्रधानमंत्री तर वर्ग प्रतिनिधी म्हणून गुफरान खान, सायमा बेगम सलमानी, बिल्किस फातिमा खान, सायना खान, उमे उमरा अन्सारी हे विद्यार्थी निवडून आले. विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या 74व्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत 7400 विद्यार्थी सहभागी झाले होते. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आणि श्री छत्रपती शाहू सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीनं 4 केंद्रांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त गेल्या 19 वर्षापासून चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांच्या हस्ते कागल इथल्या केंद्रावर या स्पर्धेचं उद्घाटन झालं. 1ली ते 10वी पर्यंतचे सुमारे 7400 विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत मूकबधीर आणि गतिमंद विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कारखान्याचे संचालक यशवंत माने, युवराज अर्जुन पाटील, सचिन मगदूम, सुनील मगदूम, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.